मजेत ना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी आलो होतो बँड्रामध्ये. त्या बँड्रामध्ये लागलेला आहे, तुम्ही माझे बघू शकता, मनसे बँड्रा खाद्य महोत्सव लागलेला आहे. आणि किती दिवस आहे ते मी तुम्हाला सांगतो. 21, 22, 23, 24, 25 फेब्रुवारी सकाळी 9 ते 6, संध्याकाळी 10 पर्यंत आहे. तर इथे तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे ते सुद्धा आपण बघायचं आहे. कोणकोणते स्टॉल इथे आप लागणार आहे, त्याचबरोबर खाण्यासाठी कोणकोणते पदार्थांचे स्टॉल आहेत ते सुद्धा आपण चेक करणार आहोत. चला तर मग जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटतं ते. या तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वांद्रे पूर्व विधानसभा राजगड क्रमांक 93. तर आपल्यासोबत आहे सर तुमचं नाव एकदम? मी मनोज मोहन बापुर्डेकर. ओके. मनसे शाखा अध्यक्ष. तर सर्वांना सुरुवातीला जय शिवराय. तर सर, हे जे आता खाद्यपदार्थांचं म्हणजे महोत्सव आयोजन केलेलं आहे आपण, तर ते किती दिवसांसाठी आणि याच्या मागचं नियोजन काय? हे 21 ते 25 5 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. ओके. आणि हा मराठी खाद्य संस्कृती आपली जपण्यासाठी, हां, जे संपूर्ण मालवणी आणि मराठी जे पदार्थ जे आहेत ते एकाच ठिकाणी लोकांना खाण्यासाठी मिळावेत, हा उद्देश. ओके. तर आणि 5 दिवसांसाठी आयोजन केलेलं आहे. 5 दिवसांसाठी. टायमिंग काय? सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. ओके. तर आता आपण बाजूच्यांचं इथं. काका नमस्कार, नाव काय तुमचं? माझं नाव मंगेश राणे. ओके. तर आता हे खाद्य महोत्सव आयोजन केलेलं आहे मनसेने, तर तुम्हाला कसं वाटतं इथे? नाही, याला लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला मिळाला आहे. कारण पहिल्याच दिवशी खूप जास्त लोक आली आणि केले, सहभाग झाला. त्यामुळेच मी बोललो ना, लोकांचा प्रतिसाद. याच्या अगोदरही आम्ही मिसळ महोत्सव घेतला होता. थोडासा यावेळेला बोलतात ना, मराठी खाद्य संस्कृती जपण्यासाठी आणि मालवणी पद्धत किंवा इतरही सगळ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आम्हाला मिळाला. तर सर तुमच्याकडे येतो. नमस्कार, तुमचं नाव काय? प्रमोद राजाराम परब. ओके. तर आता हा मनसेने खाद्य महोत्सव सुरू केलेला आहे. तर या खाद्य महोत्सवामधलं तुम्हाला आवडणारी म्हणजे आवडतं कोणतं स्टॉल आहे असं तुम्हाला स्वतः? आवडायला बघायला गेलं तर ही सगळी जी मांसाहारी जी स्टॉल आहेत, मांसाहारी आणि शाकाहारी स्टॉल आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती जपणं गरजेचं आहे. जी नवीन पिढी आहे ही चायनीज मूडमध्ये आहे. चायनीज संस्कृतीमध्ये किंवा चायनीज खाद्यपदार्थ त्यांना आवडतात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनोज बापुर्डेकर आमचे शाखाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून हा जो आम्ही महोत्सव जो केलेला आहे त्याचा एकमेव उद्देश असा आहे की आपली जी खाद्यपद्धती संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती, ही आपल्या आजच्या नवीन पिढीला ना थोडी विरळ म्हणजे हे झालेली आहे, कमी झालेली आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृती म्हणा किंवा इतर संस्कृतीमध्ये ते जास्त वळतोय. तर ही संस्कृती टिकली पाहिजे. आपले जे मेनू आहेत, जे खाद्यपदार्थ आहेत, आवडीचे खाद्यपदार्थ आहेत, उदाहरणार्थ आपण गेलो तर आपण गावठी मोदक, उकडीचं मोदक खायचो, आता मोमोज म्हणून मोमोज आले. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा शारीरिक जीवनावर भरपूर परिणाम होतो. तर त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि इथे जे मिडल क्लास लोक राहतात त्यांना आपण हॉटेलमध्ये जाऊन एखादी थाळी घेतली तर ती परवडत नाही. त्यासाठी एक छोट्या बजेटमध्ये तोच आस्वाद घेण्याचा, म्हणजे अगदी म्हणता येईल खिशाला परवडणार आणि अशा दरामध्ये असा अवेलेबिलिटी आम्ही केलेली आहे इथे. खूप छान. आता आपण इथे महिला वर्ग सुद्धा आहे मनसेचा. मॅम नमस्कार, नाव काय तुमचं? माझं नाव अनिता धायपुरे. ओके. तर इथे मॅम सुद्धा. मॅम तुमचं? मानसी मनोज बापरडे. ओके. तुमचं नाव? कुसुम दत्ताराम सुद्धा. ओके. तर आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की ते जे खाद्य महोत्सव मनसेने भरवला आहे त्यामध्ये जास्त महिलांचा देखील सहभाग आहे. खूप जास्त प्रमाणात महिलांनी स्टॉल ओपन केलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे महिला ज्या स्टॉलवर आहेत त्यांच्यातली जी कला आज इथून दिसून येते. कारण बऱ्याच महिलांना म्हणजे घरामध्ये करून जेव घालतात, पण बाहेरच्यांचं त्यांना हे माहिती नसतं. त्यामुळे ज्या पण स्टॉलवर महिला दिसत आहेत, आम्ही त्यांचं खूपच म्हणजे अभिनंदन की त्यांच्या हातात एक एवढी मोठी कला की त्यात व्यवस्थित छान असं घरगुती जेवण असं कमी दरात त्यांची कला जे दाखवत आहेत ते आम्हाला खूप आवडते. आणि आम्ही त्यांच्या हातचं जेवलं सुद्धा आज काल, त्यामुळे खूपच आवडलं आम्हाला. ओके.
तर आता आपण मॅमकडे येऊया. मॅम, आता जे मालवणी पदार्थ आहे म्हणजे बाहेर असे मालवणी हॉटेल्स आहेत त्यासुद्धा आहेत, तर काय काय जसे स्टॉलमध्ये असे आहेत की त्यांना हॉटेल त्यांचे किंवा नाहीत किंवा स्वतःचं छोटासा स्टॉल टाकून ते बिझनेस करतात. तर आता मनसेने एवढी मोठी संधी त्यांना दिलेली आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांना पोचतासुद्धा येणार आहे सर्वांना. म्हणजे लोकांना आपली हाताची चव ती लोकांना चाखण्याची संधी ते देत आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या खाद्य महोत्सवामध्ये ज्या महिलांना खरोखर चवीचे पदार्थ येत आहेत हां, त्यांना खरोखर याच्यानंतर प्लॅटफॉर्म मिळेल. बरोबर ना. घरीच करून काय घालायचं, बाहेरच लोकांना चार चौघांना चव कळलेली आहे. हो, तर नक्कीच त्यांना एक संधी मिळेल. बरोबर. तुम्ही काय सांगाल मॅम, तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप आवडली. मी मिसळ खाल्ली आजची, हां, खूप सुंदर होती. ओके. तर तुम्ही बाकीच्यांना पण सांगू शकता की सांगू नक्की- शकते. हो, ओके. तुम्ही पण या आणि तुम्ही पण घ्या त्याचा स्वाद. खूपच सुंदर आहे. हां, धन्यवाद. थँक्यू साहेब, धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या स्टॉलवरती आलो. इथे सर्व किचनमध्ये होम अप्लायन्स म्हणजे जे सर्व सामान आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. दादा, तुझं नाव काय? साहिल चव्हाण. तर काय काय आपल्या इथे पाहायला मिळतं? सामान लागणार आहे, डोअरमॅट आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, किचनमध्ये लागणार आहे सर्व. हे काय आहे? मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे, स्लायडिंगसाठी आहे. ओके, म्हणजे काच बीच साफ करायचं? नाही, ट्रॅक आपला विंडोचा कचरा असतो हां ना, हां, ट्रॅकमध्ये तो क्लीन ओके. करायचा. म्हणजे विंडोच्या इथे जी कचरा अडकलेला असतो तो काढायचा. हे कितीला? 650 रुपये. त्याच्यावरती पण डिस्काउंट आहे. मसाजर आहे, छोटा मोठा मसाजर आहे, किडी मसाजर आहे. हे असं हातावरती जर कोणाला मसाज करायचं, याची काय किंमत आहे? 200. ओके, 200 रुपयाला. त्याचबरोबर हे वॉशिंग मशीनमध्ये लॉन्ड्री बॉल आहे, कपडे रोल करण्यासाठी, कपडे बसवण्यासाठी. हे कितीला आता? 100 रुपये. 100 रुपयाला. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे पण आहे ना की प्लेट क्लीन करायचं? क्लीन टाकायचं, पाणी हां, घालायचं. हे विंडो ग्लास क्लीनर आहे, रब करायचं, क्लीन करायचं. पाठीमागं वायपरने क्लीन पूर्ण क्लीन होतं. हे कितीला? 150. दोन्ही साईडने आहे. 150ला पण छान आहे बघा. जर पुसायचं असेल तर आणि काय करायचं? एका विंडोचा कचरा काढण्यासाठी स्क्रॅपर आहे, याला ओलं करायचं, ट्रॅकमध्ये फिरून घ्यायचं, कचरा याला स्क्रॅपर येतो. हे कितीला? 80 रुपीजलाही काय 150 लागतं. छान छान गोष्टी आहेत आज परत. कापूरदानी आहेत, नाईट लॅम्पसाठी चालणार आहे. 2-in-1 कापूर टाकू शकता या लोकांना स्मेल करण्यासाठी. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहे. आणि काय यांची प्राईस आहे? 350ला. 350 कांदा रुपये. कटर आहे, पुश कटर आहे. ओके. आणि हे ते केसामध्ये मसाज करणे, हेअर ओके, मसाज. म्हणजे डोक्यावरती असं टाकून मसाज करायचं. याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील इन्स्टावरती, रील्सवरती. आणि ते हे काय आहे? हे मसाजर आहे, छोटा डॉल्फिन मसाजर. ओके. स्टॉलवरती आलो. इथे सर्व मातीच्या भांडी आपल्याला दिसत आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये आहेत. तर दादा, तुझं नाव काय? अनिकेत पाटील. ओके. काय म्हणजे कोणकोणत्या वस्तू? कसल्या? टेराकोटा मातीची भांडी. ओके. तर दाखवू शकता आम्हाला काय काय ते? इकेचे पॉट्स ओके. एकदम जे मोठे पॉट्स असतात ना हां. त्यातली सर्वात लहान साईज. ओके, वा, हे बघा छान छान आहे. हे कितीला? हे 30 रुपयाला. ओके. हे त्याचबरोबर 50ला आहे. हे मोठ्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळे आहे. डिझाईन. ओके, हे बघा. ब्लॅक फायर्ड आहेत, व्हाईट फायर्ड आहेत. परत हे Ashtray आहे. एस्ट्रे. ओके. ह्यांची काय प्राईस आहे? हे 150 रुपयाला. ओके. त्याचबरोबर इथे हे मस्त color डिझाईन्स केलेले आहे. कलरवाले सुद्धा आहेत बघा. वारली पेंटिंग सुद्धा आहे. ओके, वा, हे बघा. तर हे असे आहे. छान आहे बघा. आणि हे शीट आहे ते बघा. या शीट आहे. ह्याच्यात पाणी टाकायचं ना? हे पाणी टाकून वाजवतात. हो, तसं पाणी टाकायचं. ओके. हे कितीला? हे 150ला आहे. ओके, 150 रुपये. आणि ते गणपती पण आहेत. ते पण गणपती 150 बाप्पाच्या सुद्धा मूर्त्या आहेत बघा, छान छान आहेत. प्राणी आहेत ते 150ला आहे. ते बघा, शोकेसमध्ये जर ठेवायचे असतील तर हे सुद्धा आहेत छान छान. समई आहे, लावंडी हे आहे. बघा. हे कितीला आहे आता सांगू? हे 550ला आहे. ओके. हे 350. छान आहे बघा. मातीचे जर तुम्ही गणेश उत्सव असो किंवा बाकीचा कोणता सण असेल ते पण छान आहे आणि युनिक आहे मातीचं आहे. यातल्या हा युनिक आयटम आहे. ओके. ते दाखवतो तुम्हाला. हां बरं. मॅजिक लॅम्प बोलतात त्याला. ओके. तिथे पाणी टाकायचं, म्हणजे आता मी पाणी टाकून हां. टाकतो, ते तेल टाकायचं. ओके. इथे बऱ्यापैकी तेल राहतं. हां, म्हणजे दादानी फक्त आता पाणी टाकलं, आपल्याला तेल टाकायचं. तेल टाकायचं ओके. आणि मग ते उलटा करायचं. सही करायचं. ओके, वा, हे बघा. तेल गळत नाही. हां हां.
इथून वात लावायची. ओके, मस्त आहे. आणि काढायचं जरी असेल तरी ते इथून. ओके, म्हणजे वतायचं. छान कल्पना आहे बघा. हे कितीला? हे 250ला आहे. ओके, 250ला. छान आहे. याच्यात 3 डिझाईन आहेत. हा एक आहे, यामध्ये 3 डिझाईन आहेत आपल्याला. मासा आहे. ओके, हा बघा, हा मासा आहे. आणि हा एक गणपती बाप्पाचा आहे बघा. हा 350ला आहे. ओके, 350 रुपये. छान आहे आयडिया. म्हणजे इथून तेल टाकलं किंवा पडणार नाही, डायरेक्ट तुम्ही इथून वाट टाकली की संपला विषय. एक कलश आहे. ओके, हे बघा, कलश सुद्धा आहे. हा कलश सुद्धा आहे. आपल्या इथे पूजेला वगैरे नारळ ठेवतात ना तसं. ओके, खालून दिवा लावायचा. खालून दिवा लावायचा आहे. त्यातला हा एक. आणि हे सर्व शोपीस आहेत. हे बघा, शोपीस आहे. हे डबल म्हणजे कॅन्डल, वॅक्स कॅन्डल किंवा दिवा लावतो ना आपण. ओके, हे जे लाईट आहे ते रिफ्लेक्ट होणार बाहेर आहे. ओके. आणि जर कोणाला जर ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तर काय? मला माझा हे नंबर आहे, या नंबरवर तुम्ही करू शकता. यांचं नाव आहे यांचं स्टॉलचं, आणि इथे त्यांचं इन्स्टा हँडल आणि सर्व दिलेलं आहे. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला काय प्रोडक्ट आवडले असतील तर नक्की इथून चेकआउट करू शकता. वॉल हँगिंग्स आहे. ओके, वॉल हँगिंग सुद्धा इथे लावलेले आहेत. तर सर्व इन्स्टावरती अपलोड केलं ना सर्व? सगळे डिटेल्स. ओके, इंस्टाग्रामवरती जर फॉलो करा तुम्हाला सर्व यांचे डिटेल्स सर्व तिथे. कारण आता आपण 4थ्या स्टॉलवरती आलो. इथे सर्व आपल्याला मुखवास, म्हणजे जे मुखवासाचे जे विविध प्रकार आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत काका. नाव काय तुमचं? जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. हरीश करगळ. ओके, तर आपल्याकडे किती प्रकारचे मुखवास आहेत? 130-135 प्रकारचे मुखवास आहेत. 130-135 प्रकारचे मुखवास आपल्याला या स्टॉलवरती पाहायला मिळणार आहेत. तर आपण काका एक सांगू शकतो कोणकोणते? त्यामध्ये पाचकसाठी पण मुखवास आहेत, मुखशुद्धीसाठी पण मुखवास आहेत. ओके. आणि हेल्थी म्हटलं तर 7 शीटचा मुखवास आहे. हा. आणि मुखशुद्धी आपण बोलतो आंबोशी. ओके, हे तिखट आंबट गोड, खारट आंबट गोड, जिरा कैरी, तिखट कैरी येणार. त्याच्यामध्ये संत्र्याची गोळी पण आहे. फ्लेवर मध्ये फटाफट पूर्वीचं फटाफट, लाल गोळी, काळी गोळी. ओके. त्याच्यामध्ये पेरूची वडी आहे, कच्ची कैरी आहे. पेरूची वडी आहे, पेरू आहे, कच्ची कैरी, म्हणजे आंबावडी टाईप ना? ही आंबावडी अल्पांके. ही ओरिजिनल देवगड हापूस. या अहमदाबादी केसर आहे, त्या पप्पाच्या रसातली नाही ती. ओके. आणि मिक्स फ्रूट म्हणजे स्ट्रॉबेरीची चव आहे. खूप जास्त व्हरायटी आहेत. परत इथे चिंचाचं सुद्धा आहे बघा, स्टिक. ही मॅजिक चिंच आहे, एकदा खाणार परत घेणार. आणि याच्यामध्ये पानाचे प्रकार आहेत. ओके. नाशिकचं तांबूल सुक्क पान आहे, जयपूरचं नागरवेल थंड आणि गोड, लखनौचं मगई आहे, नाशिकचं तांबूल गुलकंद पान आहे. हे कलकत्ता स्पेशल येणार. ओके. कलकत्ता बंगाली पान. हे पुणेरी गुलकंद येणार. आणि स्पेशल ह्या वर्षी आम्ही बनवलंय महाबळेश्वरचं गुलाब पान. गुलाबाच्या पाकळ्या युक्त. यामध्ये इशेंचा प्रकार नसतो. चिंचामध्ये ही रेग्युलर चिंच आहे. त्याच्यामध्ये ह्या वर्षी आम्ही कच्ची कैरीची चिंच बनवले, पेरूची चिंच बनवले. ही आपली साधी पण रेग्युलर आहे. हा मधात फोंडाघाटच्या मधात लावला येणार. ते सर्व खूप जास्त प्रकार आहेत इथे. पण आहे आपल्याकडे. देवगडचा मँगो मसाला पण आहे. देवगडची मँगो कैरी साखरच्या पाकातली. तर हा काकांचा स्टॉल आहे 4था. नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. ऑर्डर दिली तर आम्ही घरपोच पण देतो. ओके. मुंबईत असेल कुलाब्यापर्यंत, विरार ते कुलाब्यापर्यंत 1500ची ऑर्डर आम्ही घरपोच फ्री होम डिलिव्हरी देतो. हा काकांचा नंबर आहे इथे दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर. ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सअप नंबर तर हाय करायची. ओके. आणि पनवेल पर्यंत पाहिजे असेल तर 2000 पर्यंत आम्ही ऑर्डर देतो. ओके. तर हे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जत्रेमध्ये पण असतो स्टॉल. बघितलं तुम्हाला मी. गेल्या 20 वर्षापासून आपला स्टॉल आहे मालवण जत्रेमध्ये. ओके. सिंधुदुर्ग जिल्हा विकास महासंघ या नावाने. ओके. तर नक्की येऊन स्टॉल वरती व्हिजिट करा. मित्रांनो, आता आपण आलोय पुढच्या स्टॉल वरती. आचरेकर स्पेशल मालवणी थाळी यांच्याकडे आलो आणि इथे आपल्याला थाळी दिसते बघा. तर आपल्याकडे काका नाव काय तुमचं? आचरेकर मिसळ. ओके. काय काय आपल्या स्टॉल वरती? आमच्याकडे मिसळ बरोबर वडे आहेत. ओके. ऑप्शन आहे. मिसळ बरोबर पाव पण आहे आणि वडे पण आहे. ओके. आम्ही सोलकढी, गुलाबजाम, पापड देतो. हे बघा, हे सगळं मिसळचं आहे ना? ओके. ही मिसळची थाळी आहे. आणि काय काय बघा, पुऱ्या ठेवल्या, सोलकढी प्लेट आहे. ही 100 रुपये. ओके. म्हणजे ही 150 रुपये आहे आणि ही 100 रुपये. काय फरक आहे? नुसते ह्याच्या 150 मध्ये पाव येणार फक्त. 150 मध्ये वडे येणार. ओके. मिसळ एकच आहे. तर हे सर्व थाळीचे बघा, पुऱ्या दिल्यात, पापड आहे, गुलाबजाम आहे आणि शेव आहे आणि कांदा आहे आणि सोलकढी आहे. इथे वेगळं आहे. पाव आले आहेत, पापड आहे, पुऱ्या फक्त नाहीत. आणि ही रस्सा दिला सर्व.
आणि वडे पण आहेत. ओके, चिकन आणि कोंबडी वडे सुद्धा आहेत. इथं काकांचा हा स्टॉल आहे, नक्की येऊन व्हिजिट करा यांच्या स्टॉलवर. मित्रांनो, आता आपण सेकंड स्टॉलवरती आलो आहे, म्हणजे आचरेकर स्पेशल मालवणी. याच्या बाजूलाच सिंधुदुर्ग हॉटेल अस्सल मालवणी खाण्याचा स्वाद म्हणून इथे आहे. काका, नाव काय तुमचं? माझं नाव संतोष मोरे. ओके, तर काय काय आपल्या स्टॉलवरती? आपल्या स्टॉलला सुकं मटण आहे, मटण मसाला आहे, चिकन आहे, सुकं चिकन आहे. तर या इथे जर तुम्ही स्टॉलवरती आलात ना तर नक्की, कारण वासाने तिथे येऊन पोट भरणार आहे तुमचं. खूप जास्त व्हरायटी आहे इथे, म्हणजे बघू शकता. सोलकढी. ओके, हे बघा. तर तुम्हाला दाखवतो काय काय स्टॉलवरती. मटन थाळी आहे 400 रुपयाला, त्याचबरोबर चिकन थाळीसुद्धा आहे 280 रुपये. आणि नंतर आहे कोळंबी थाळी, हे बघा कोळंबी थाळी आहे. त्याचबरोबर सुरमई थाळी आहे, बांगडा थाळी आहे 280 रुपये प्राईस दिले सर्वांची. त्याचबरोबर कोंबडी वडे आहेत 230 रुपयाला. मच्छी कढी आहे 200 रुपये. मटन मसाला, परत उसळवडा व्हेजमध्ये आहे, उसळवडा 150 रुपये. आणि हे सुकं मटन, जवळा फ्राय, सोलकढी, चिकन मसाला, कोंबडी मसाला, व्हेज बिर्याणी, सुकं चिकन, कोलंबी फ्राय, सुरमई फ्राय, सुक्य कलेजी, पापलेट, बांगडा फ्राय, हे सर्व गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकतात इथून जे चालू होतं ते अगदी तिथपर्यंत सर्व गोष्टी आहेत तिथे स्टॉलवरती. आणि हे काय पावभाजी आहे? ओके, किमा आहे, ओके, चिकन किमा आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला अवेलेबल आहेत या स्टॉलवरती आणि खूप चांगलं आहे आणि अस्सल मालवणी आहे बघा. तर नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करा. तर मित्रांनो, आता पुढच्या स्टॉलवरती आलो आहे आपण. आगरी आणि कोळी पद्धतीचं घरगुती मेजवानी, तर हे स्टॉल आहे. तर आपण इथे बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा, इथे जेवण तयार होतं आहे. हे बघा, इथे फिश आहेत सर्व, बांगडा आहे, पापलेट आहे, बोंबील आहेत, कोलंबी, त्याचबरोबर मांदेली आहे. तर आपण इथे येऊया. काकी, नाव काय तुमचं? संगीता पांडे. ओके, तुमचा स्टॉल आहे. ओके, काय काय आपल्या स्टॉलवरती? चिकन आहे, मटण आहे, कोलंबी आहे, कोलंबी फ्राय आहे, ओके, कलेजी फ्राय आहे, कलेजी सुक्का आहे. आता हे काय बनवताय तुम्ही? कोलंबी बनवते, कोलंबी मसाला. ओके, हे बघा कोलंबी बघा केवढं मोठं. ओके, तर हे काकी कोलंबी मसाला बनवत आहेत. आणि अजून काय काय मेन्यू काढा. ओके, हे बघा, हे काय आहे? कलेजी. ओके, कलेजी बनवलेली आहे. त्याचबरोबर आता पुढे जाऊया आपण. ओके, हे चिकन आहे. ओके, अजून पुढे पण बघूया आपण. हे काय आहे? मटन. मटन मटन आहे. त्याचबरोबर सोलकढी सुद्धा देणार ते. आणि बाकीचा मेन्यू तुम्हाला दाखवते इथे काय काय असणार आहे ते. तर हा मेन्यू कार्ड आहे, फूड मेन्यू पूर्ण बघा काय काय ते. चिकन मसाला हे सर्व दिलं आहे, तुम्ही नक्की वाचा. आणि त्याच्यावरती प्राईस लिस्टसुद्धा दिलेली आहे. तर इथे आहे भाकरी, हे बघा. ओके, आगरी कोळी पद्धतीची जी भाकरी असते आणि जी मोठी भाकरी असते ना तीच आहे बघा. म्हणजे जे तुम्ही बघताय ना भांड्याची साईज, तेवढी पूर्ण भाकरी आहे बघा. आणि प्रॉपर इथे आगरी कोळी पद्धतीचं जेवण आपल्याला इथे खायला देणार आहे ते लोक. आणि हे मेन्यू कार्ड आहे, नक्की येऊन इथे व्हिजिट करा तुम्ही. इथे आहे MCA कुल्फीवाला. आपण सेकंड स्टॉलवरती आलो पुढे. तर बाबा, तुझं नाव काय? सिद्धेश जाधव. ओके, MCA कुल्फी करून आमचा फ्रँचायझी मॉडेल आहे. ओके, आपल्याकडे सर्व नॅचरल कुल्फ्या भेटतात. सीताफळ, केसर, शाही मलाई, गुलकंद, रेड पेरू, मँगो, हे सर्व नॅचरल फ्रूटचे बनतात आणि 99% मिल्क. हां, ओके. सर्दी खोकला याचे चान्सेस कमी आहेत. हां, आणि आपलं सर्व नॅचरल आहे. ओके. तर हे सर्व प्रोडक्ट जे म्हणजे आईस्क्रीम्स आहेत ते सर्व नॅचरल आणि यांची प्राईस लिस्ट पण तुम्हाला इथे दिलेली आहे. कोणकोणते आईस्क्रीम आहेत, किती प्राईस आहेत ते सर्व दिलेली आहे. तर नक्की येऊन तुम्ही स्टॉलवरती व्हिजिट करू शकता. पण शॉप आहे. ओके, MCA कुल्फीवाल्याकडून. हां, ठाण्याला एक शॉप आहे आपला. ओके. आणि एक आता अजून एक फ्रँचायझी नवीन ओपन होणार आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो, आता दादाने आपल्याला दिला आहे रेड पेरू आईस्क्रीम. यावरती मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि आपण ट्राय करूया कसं लागतं.
छान आहे. म्हणजे तो लाल कलरचा जो पेरू असतो ना त्याची टेस्ट येते आणि मसाल्यामुळे अजून टेस्ट छान झाले. भारी आहे. नक्की तुम्ही येऊन ट्राय करा. कारण आपण जे मेवाड बिवाड आईस्क्रीम ट्राय करतो पुढे काहीतरी नवीन ट्राय करा. खूप छान आहे, भारी टेस्ट आहे आणि नॅचरल प्रोडक्ट्स आहेत सर्व. नक्की येऊन ट्राय करा. थँक्यू दादा. मित्रांनो आईस्क्रीम आहे एकदम बाप आहे, एकदम टेस्ट खूप छान आहे. नक्की येऊन ट्राय. आणि जर आईस्क्रीमचं तुम्हाला पण खायचं असेल ना कसं कुठून घ्यायचं त्यांचे इथे डिटेल्स दिलेले आहेत. कसं काय कुठून काय ऑर्डर करायचं सर्व दिलं. कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि आईस्क्रीम आहे ना एकदम रिअलवालं आहे. म्हणजे जे रिअल सर्व फ्रूट्स असतात त्यापासून तयार केलेलं आहे. कोणतेही म्हणजे काय म्हणतात लिक्विड कोणतं यूज केलं नाही आणि भारी टेस्ट येते. नक्की येऊन ट्राय करा. नॅचरल प्रोडक्ट आहे. कोणताही फेअर लागला तर आपल्याला पाहायला मिळतं ते कोकणातलं खरवस. तर आपण इथे आलो आहे काकांच्या स्टॉलवर. काका नमस्कार. नाव काय तुमचं? संतोष भोसले. ओके. तर आपल्याकडे खरवस पाहायला मिळते. कोणकोणत्या प्रकारचे आहेत? एक साखरेचा आहे, गुळाचा आहे. ओके. हे साखरेचं हे कितीला? हा 100 रुपये, हा 120. ओके. हा 120 रुपयाला. हे दादा ओपन करून टेस्ट करून बघा. टेस्ट करू शकता तुम्ही. करा ना टेस्ट. हा कोणता होता? हा गुळाचा. गुळाचा आहे. छान आहे. हा साखरेचा. ओके. हा तर येते साखरेचा. छान आहे. कोणता आवडला दोघांमध्ये? गुळाचा. ओके. तर गुळाच्या याला जास्त भेटणार. चांगलं आहे. किती ग्रामचे म्हणजे किती आहे? पाव किलोचे आहेत सर्व. ओके. 120 गुळाचा, साखरेचा 100. ओके. 120 गुळाचा आहे, साखरेचा 100. तर काकांचा स्टॉल आहे, नक्की येऊन व्हिजिट करा. हे स्टॉलचं आहे. जर कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत. काका जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही देतात डिलिव्हरी? तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे, नक्की तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे आता आपण सेकंड स्टॉलवरती आलो आहे. बिनकानेर खिच्चा मसाला पापड. इथे खिच्चा पापड बनवलेला आहे बघा. हा कोणता काका बनवत आहेत? मसाला पापड. मसाला पापड काका बनवत आहे. बघूया आपण कसं बनवतात ते. त्यावर ते लिंबू पिळत आहे. हा कितीला आहे? 50 रुपयाला. ओके. इथे दिलेला आहे मसाला पापड 50, चीज पापड घेतला तर 70 रुपये. आणि हे पापड बघ एवढे मोठे मोठे आहेत. चीज मसाला पापड आहे, खिचा पापड, चीज मसाला पापड आहे, चीज मसाला पापड आणि हां तेच सर्व आहे. तर इथे तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. प्राईस 50 आणि 70 रुपयाला आहे. आता आपण सेकंड स्टॉलवरती आलो आहे. छाप आर्ट प्रिंट 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट करून भेटतात. तर आपलं दादा तुम्ही कामगार मैदानात पण आलेलात ना? हो. आपण जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर तुम्ही नक्की ओळखून गेला असाल, कारण त्यांची कॉन्सेप्ट वेगळी आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट करून भेटणार. दादा नाव काय तुझं? ओके. तर पुन्हा एकदा आपण दादालाच बोलूया. दादा सांगू शकतो एकदा कॉन्सेप्ट एकदा परत एकदा? ह्याच्यात ते प्रिंट घेतली तर 200 रुपये आहे. ओके. विथ टी शर्ट. हां. तर तुमचा फोटो पाहिजे छापून तर 250 रुपये. ओके. म्हणजे हे सर्व तुम्ही बघतायत ना सर्व स्लोगन्स आहेत. हे जर तुम्ही घेतलात तर 200 रुपये टी शर्ट सकट. ओके. आणि जर आपले जर काय असेल तर 250 रुपये. ओके. जर आपला स्वतःचा फोटो म्हणजे असं प्रिंट करून देणं आहे बघा ह्या प्रकारे. आणि सर्व बघा तिथे स्लोगन्स आहेत आणि कॉन्सेप्ट पण चांगली आहे. जर कोणाला जर स्वतःचं काय प्रिंट करायचं असेल म्हणजे मंडळाचं असो किंवा बाकी काय कॉन्सेप्ट असेल चांगलं तर तुम्ही इथून छापून घेऊ शकता. छान आहे. कॉन्टॅक्ट नंबर. ओके. तर यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. हे बघा हे पण मस्त आहे. चलो गोवा संघटना. चलो गोवा संघटना. ओके. हो. जिथे फुकट तिथे प्रकट संकेतसाठी आहे. हे बघा मस्त आहे. म्हणजे कोणाला जर कोकणातलं पण आहे बघू जरा. हे बघा कोकणातलं पण आहे. देवा काळजी
नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला, स्वर्ग प्लस निसर्ग कोकण. म्हणजे आपण जर समजा कोकणातलं कुठचं स्लोगन आणलं दुसरं तर तुम्ही करून द्या ना डिझाईन सकट. ओके, छान आहे कॉन्सेप्ट. नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. खूप छान कॉन्सेप्ट आणि तुम्हाला हवं तसं तुम्हाला तुमचा फोटो किंवा हे सर्व प्रिंट करून देणार. दादा तुमचं इन्स्टा हँडल आहे का? इंस्टाग्राम आहे चहापाट. ओके, जास्त यूज होतो. ओके, जर तुम्हाला जर डिझाईन जर कुठचं जर तुम्हाला आवडलं असेल आणि ऑर्डर करायची असेल तर हा इथे तुम्हाला हे दिला आहे, कोड आहे. तर तुम्ही हाच आहे ना, व्हॉट्सअपचा QR कोड आहे, तुम्ही स्कॅन करून यांच्याशी इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. थँक्यू. आता आपण आलो आहे रुचकर पापड. पेणचे सुप्रसिद्ध पापड आहेत. काका नमस्कार, नाव काय तुमचं? संजय नामदेव माने. ओके, तर किती प्रकारचे पापड आहेत आपल्या इथे? 20-22 प्रकारचे पापड आहे. नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, पालक पापड आहे, मेथी पापड आहे, कोथिंबीर पापड आहे, मका पापड आहे, ज्वारी पापड आहे, गव्हाची पूड आहे, तांदळाची पूड आहे, साबुदाणा पिणी आहे, बटाट्याचे पापड आहे. खूप सारे व्हरायटी आहे, तुम्ही इथे बघू शकता. मी थोडं मागे जातो व्हिडिओमध्ये, बघा किती पूर्ण स्टॉलमध्ये पापड्स आहेत. ते बघा. आणि काय प्राइस आहे काका यांची? हे मोठे पॅकेट 60 वाले, छोटे पॅकेट ओके, हे जे बघतायत ना हे मोठे आहेत साईज, 60 रुपयाला. 50 वाले हे लसूण मध्ये, जिरे ओके, मध्ये, बघा बीट मध्ये. हे 60 रुपये, हे 60 ना? 50 रुपये. ओके, लसूण पापड आहे. ओके, लसूण आहे, लाल मिरची आहे, कस्तुरी मेथी, जिरा, बीटचे. त्याचबरोबर इथे हे सर्व नळ्या सुद्धा आहेत. हे बघा, हे सर्व प्रकार आहेत. पोहा, मिरकुंड, हे कितीला? हे पण 60 रुपये. ओके, हे सर्व यांचे पापड आहेत. ओके, हे कितीला? 60. ओके, तर हा काकांचा स्टॉल आहे, पेणचे सुप्रसिद्ध पापड. नक्की तुम्ही येऊन इथे घेऊ शकता. खूप छान छान व्हरायटीमध्ये आहेत पापड. पापड घ्या, नाचणीचे पापड आहे, पोह्याचे पापड. आता आपण रुचकर पापड आहे त्याच्या अगदी बाजूलाच आहे, सिंधुदुर्गातील हे आहे स्टॉल आहे त्यांचा, फॅक्टरी होलसेल आउटलेट आहे. काकी नमस्कार, नाव काय तुमचं? ओके, तर काय आपल्या कोकणातली काय आहे तुमच्या स्टॉलवर? पीठ आहेत, सगळ्या प्रकारची पीठ आहेत. मालवणी वड्याचं पीठ आहे, घावण आहे, थालीपीठ आहे, ओके, नाचणी पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, बाजरी पीठ आहे, डांगर पीठ आहे. त्यानंतर आपल्याकडे उकडे तांदूळ आहेत. हे कितीला? 70 रुपये अर्धा. ओके, ज्वारी पीठ आहे, गावठी पोहे आहेत. त्यानंतर कोकमाचं आहे, आगळ आहे, अर्धा लिटर 1 लिटर, हे गावठी आगळ आहे. ओके, हे कितीला गावठीवालं? 130 रुपये अर्धा लिटर. ओके, हां. हे आहे कोकम तेल. हे काय आहे? कोकम तेल. ओके, कोकम तेल आहे. हे कितीला? हे 50 रुपयाला एक आहे. 50 रुपयाला. आणि हे कोकम आहे, हे कितीला? कोकम अर्धा किलो 120 आहे आणि किलो 200 रुपये. ओके, तर हे यांचं स्टॉल आहे. कोकणातले सर्व प्रोडक्ट्स आहेत, सर्व इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा त्यांचं जर कोणाला ऑर्डर करायची असेल किंवा काय माहिती पाहिजे असेल तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिसचा सुद्धा यांचा ॲड्रेस दिलेला आहे इथे. आता मित्रांनो आलं आहे आनंद भुवन या स्टॉलवरती. इथे मालवणी खाजा, खडखडे लाडू, शेवयाचे लाडू, शेंगदाणा लाडू इथे तुम्हाला दिसत आहे बघा. खाजा आहे, चुरमुल्याचे लाडू आहेत. त्याचबरोबर हे शेवयाचे लाडू ना? खडके लाडू, हे शेवयाचे. ओके, दादा तुझं नाव काय? सुयोग ठाकूर. ओके, तर सांग ना आम्हाला काय काय तुझ्या स्टॉलवरती? खाजा आहे आपलं मालवणी. ओके, हे कितीला? हे 50 रुपयाला आहे. ओके, हे शेंगदाणा लाडू आहे, हां, मोठे आहे पाकिट, 80 रुपये. 80 रुपयाला. ओके, हे शेव लाडू बोलतो. हां, हे 80 वाले. 80 वाले शेव लाडू. ओके, हे खडके लाडू आहेत. खडके लाडू ते पण 80 रुपयाला आहे. हे बुंदी लाडू आहे ते बघा. ओके, म्हणजे गावच्या लग्नात जे वाटतात ते वाले. हां, ते. हां, परत हे शेंगदाणा लाडू आहे, ते इकडे 60 वर आहे. ओके, हे खाजा आहे 50. आणि हे कितीला चुरमुल्याचे? हे 20 रुपये. ओके, आणि हे काजू बिना सोललेले? हे 130 रुपये. ओके, 130 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि हे 30 रुपये. हे 31 रुपये. हे 10ला 2. ओके, 10ला 2. हे लाडू आहेत. ओके, हे कोणते लाडू आहेत? मेथी लाडू आहेत. ओके, आणि हे काय दादा? हे चिरोटे खाजं बोलतात. चिरोटे खाजं. ओके, बंगाली खाजं म्हणतात. हां हां, आणि हे करवंद वडी आहे. तर हा दादाचा स्टॉल आहे, सर्व मालवणी खाजे, त्याचबरोबर लाडू, सर्व प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकता ना? ओके, तर हा नंबर दिलेला आहे त्यांचा, तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. कुठले? कणकवलीचे? ओके, तर नक्की येऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तिथे. पण आता लास्ट स्टॉल आहे यांचा, तर राहुल कोकण फूड प्रोडक्ट्स आहेत सर्व. तर इथे दादा तुझं नाव काय? रुपेश वारे. ओके, तर आपल्याकडे काय काय स्टॉलवरती?
आपल्या सगळे नॅचरल सरबत आहे. ओके. इसेन्स वगैरे याच्यामध्ये काही हां नॅचरल. ओके नॅचरल प्रोडक्ट्स आहे सर्व. तर काय काय दाखवू शकतो? हे लेमन जिंजर आहे. ओके. आवळा रस आहे. हां. हे जिरा मसाला. जिरा मसाला. आवळा सरबत आहे. ओके. हे गावा. हां गावा पेरू. पेरूचं. हे कच्च्या आंब्याचं पण. कच्च्या आंब्याचं पण. परत गुलाब रोज सरबत आहे. ओके. हापूस आंबा. हां. आणि हे आगळ. आणि हे दादा जर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून पण खाऊ शकतो ना? दुधामध्ये हे आपण मिक्स करतो. ओके. हे वालं गुलाब वालं. आणि हे ओके. हां. आणि हे सर्व ओके हे सर्व पाण्यामध्ये यूज करू शकतात. 20% घ्यायचं आणि 80%. ओके. परत हे आहे आंबा पोळी. आंबा पोळी हे कितीला? 90 रुपयाला आहे. आणि हे फणसाचे वेफर्स. मँगो पल्प. फणसाचे वेफर्स हे आहे कितीला? 70 रुपयाला आहेत. आणि हे आंब्याचं मँगोचं पल्प आहे बघ. हे कितीला? 170 रुपयाला ही बॉटल आहे बघ एवढी. आणि बाकीचं बघाल तर पण आहे पिण्यासाठी आता रेडी. ओके. हे बघा हे सर्व बनवलेलं आहे. हेच ना? हो हो. ओके. हे जे दाखवलं ते सर्व इथे बनवलेलं आहे. कितीला? 20 रुपये पाऊच. ओके 20 रुपयाला पाऊच आहे. त्याचबरोबर इथे कोकमचं आगळ म्हणजे जे आगळचं असतं ना बॉटल ती सुद्धा आहे इथे. हां. हे कितीला मोठी? आणि छोटी 100 रुपये. ओके. तर हा यांचा स्टॉल आहे सर्वात लास्टला आहे. इथून गेटकडून आलात तर इथे लास्टला त्यांचा स्टॉल आहे राहुल कोकण फास्ट फूड म्हणून. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. नक्की तुम्ही ऑर्डर करू शकतात. थँक्यू. तर मित्रांनो आता दुसऱ्या स्टॉलवरती आलं आहे पानवाल्याचं. नमस्कार. क्या क्या है आपके स्टॉल पे? हमारे पास में पूना मसाला पान है, कलकत्ता स्पेशल ओके. पान है, कलकत्ता मसाला पान. ये कौन सा है? ये पूना मसाला पान. पूना मसाला पान है. ये कितने का? ये 20 रुपीज़ का. 20 रुपये. और ये 40 रुपीज़ का कलकत्ता स्पेशल पान. कलकत्ता स्पेशल पान आहे. कलकत्ता मसाला पान है. ओके. कलकत्ता मस्तपैकी सजवलं आहे बघा पूर्ण हे सर्व. और ये चॉकलेट पान. चॉकलेट हे कितने का? 40 रुपये. ओके बघा. मित्रांनो आता मी आलो होतो बँड्रामध्ये. मनसे खाद्य महोत्सव भरला होता आणि खूप भारी भारी इथे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत. निहाल भोसले ऋषिकेश पण आहे. तर यांनी खूप जास्त मदत केली कारण कॉलेजपासूनचा मित्र आहे माझा. आणि त्याला मी कॉल लावला की मी येतो आहे म्हणून. तो पटकन आला इथे आणि खूप चांगली माहिती दिली. परत जे साचा अध्यक्ष आहेत त्यांच्याशी पण ओळख करून दिली. हां म्हणून बापट सर त्यांच्याशी पण ओळख करून दिली. आणि खूप जास्त भारी भारी स्टॉल आहेत. तर भाऊ तू पण काहीतरी एक सांग ना आपला. आमचे शाखाध्यक्ष शाखा क्रमांक 93 मनोज बापडेकर यांच्या नेतृत्वात आम्ही हा मनसे खाद्य महोत्सव वांद्रे खाद्य महोत्सव भरवलेला आहे. 21 ते 25 फेब्रुवारी ही तारीख आहे. ॲड्रेस तुम्हाला मेन्शन करून देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की आवर्जून भेट द्या. नवीन तुम्हाला अनुभव भेटेल आणि तुमच्या तोंडाची चव भागवू हा प्रयत्न आहे छोटासा. तुला आवडलेला कोणता स्टॉल आहे असा इकडचा खाण्याचा? आता सध्या मला आवडलेला नॉनव्हेजचा स्टॉल आहे. मी सर्वांना विनंती करेन की नॉनव्हेजचा स्टॉल तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर तुम्हाला तिकडे खाल्ल्यानंतर समजणार नाही की मी कुठला घेऊ आणि कुठला खाऊ. आणि खूप जास्त व्हरायटीज खूप जास्त एवढ्या व्हरायटीज आहे की तुम्हाला कन्फ्यूज होणार की कुठली डिश खाऊ असं वाटेल. तर तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू बाबा. मित्रांनो मी आलो होतो बँड्रामध्ये. मनसेने आयोजन केलेलं बँड्रा मनसे खाद्य महोत्सव आणि खूप भारी भारी स्टॉल्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिसळ असो किंवा कोकणातले वेगवेगळे पदार्थ आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि एक म्हणजे असं म्हणता येईल ना की आपले मराठी माणसाचे कुठेतरी स्टॉल्स असे किंवा बिझनेसमध्ये कमी पडवते त्यांना आता मनसेने एक अशी सुवर्ण संधी दिली आहे ना की आपले जे हातातले चविष्ट पदार्थ आहेत ते लोकांपर्यंत जिभेची चव आहे ती भागवण्यासाठी इथे खूप सुवर्ण संधी दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. काळजी घ्या आणि सोयी राहा. गणपती बाप्पा.